नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, करंट इलेक्ट्रिसिटीच्या नवीन लेक्चरमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये आपण पोटेन्शियोमीटर म्हणजे काय, त्यानंतर पोटेन्शियोमीटरचा बेसिक प्रिन्सिपल, त्याचा फॉर्म्युला, त्यानंतर त्याचे युजेस आणि युजेसमध्ये सगळ्यात पहिला जो का आपण पॉईंट बघितला तो म्हणजे कॅल्क्युलेशन ऑफ EMF. त्यानंतर आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याचा पुढील कन्सेप्ट म्हणजे किंवा पुढील यूज आपण बघणार आहे. त्याचं नाव आहे ते म्हणजे कम्पेअर द EMF ऑफ टू सेल. कालच्या लेक्चरमध्ये आपण एक EMF दिला असेल तर त्याच्यावर दुसरा EMF कसा काढायचा याचे कॅल्क्युलेशन करून आपण स्टडी केला. तर आजच्या लेक्चरमध्ये 2 EMF दिले असतात, त्याचं EMFचं कम्पॅरिझन कसं करायचं आपण स्टडी करणार आहे. बेसिकली आपल्याला EMFचा बेसिक प्रिन्सिपल हा माहिती आहे की जो काही EMF असेल हा कसा असेल, डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ असेल. आणि पोटेन्शियोमीटर म्हणजे काय की एक वुडन बॉक्स असेल, त्या वुडन बॉक्सवर फ्यू मीटर किंवा म्हणजे थोडक्यात 2 मीटर ते 10 मीटर अशी एक वायर काय असेल ती एका वुडन बॉक्सवर काय केली असेल, फिक्स केलेली असेल. हे आपण कालपर्यंतच्या लेक्चरमध्ये स्टडी केलं. तर आज आपण आपल्या नवीन लेक्चरला सुरुवात करतोय. त्याचं हेडिंग देऊया आपण कम्पॅरिझन किंवा कम्पेअर EMF ऑफ टू सेल. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी डायग्राम दिली तुम्हाला. एक पोटेन्शियोमीटर आहे, त्या पोटेन्शियोमीटरमध्ये आपण पोटेन्शियोमीटरचं जे काही पॉझिटिव्ह टर्मिनल पोटेन्शियोमीटरमध्ये आपण 2 मीटर टू 10 मीटर अशी वायर काय केली आपण त्याला बाउंड केली आहे. त्यानंतर एका पोटेन्शियल वायरचे काही A आणि B टर्मिनल आहे, त्या टर्मिनलला आपण बॅटरीने काय केलं, कनेक्ट केले. पॉझिटिव्ह टर्मिनल आपण पॉझिटिव्ह टर्मिनल बॅटरीचं Aला दिले, निगेटिव्ह टर्मिनल की आणि रोस्टेट थ्रू आपण पाठवलेले. ठीक आहे. त्यानंतर ज्या सेलचा आपल्याला EMF कम्पेअर करायचा आहे ते EMF ते सेल आपण काय केले, A या टर्मिनलला काय केले, कनेक्ट केले. तर ते कनेक्ट करताना आपण ह्या मेथडने आपण त्याला कनेक्ट केलं. तर मग आता ह्या मेथडमध्ये आपण जनरली काय सांगतो बघा की कन्स्ट्रक्शन जर का आपण सांगितलं त्याच्यामध्ये आपण म्हणलं की इन दिस द पोटेन्शियोमीटर कन्सिस्ट ऑफ अ लॉंग युनिफॉर्म कंडक्टिंग वायर AB विच इज फिक्स ऑन अ वुडन बोर्ड. ठीक आहे. ह्या वुडन बोर्डवर काय केलं आपण त्याला फिक्स केलं. त्यानंतर द पॉझिटिव्ह टर्मिनल ऑफ द बॅटरी इज कनेक्टेड टू अ पॉइंट A and negative terminal of the battery through key and rheostat. The positive terminal of the two cell of EMF E1 and E2 whose EMF is to be compared. ज्या दोन सेलचा EMF आपल्याला कम्पेअर करायचा आहे ते आपण काय केले, पोटेन्शियोमीटरच्या पॉईंट A ला काय केलं आपण कनेक्ट केले. त्यानंतर गॅलोमीटर इज कनेक्टेड बिटवीन द 4 की अँड जॉकी. ठीक आहे. आपण त्याला काय केलं, हे जे काही कीज आहे ह्या 4 की मध्ये आपण त्याला कनेक्ट केलं आहे, जॉकी थ्रू आपण त्याला पोटेन्शियोमीटरला कनेक्ट केलं आहे. मग आता वर्किंगमध्ये काय करणार आपण बघा की ज्यावेळेस आपण ही जी काही कीज आहे, ज्यावेळेस आपली ही जी काही ही की ज्यावेळेस आपण क्लोज करणार तर ही की क्लोज केल्यामुळे काय होणार आहे आता की जे काही 2 सेल आहे E1 आणि E2 हे जे काय आपल्याला कनेक्टेड करायचे ते काय केलं आपण ह्या फॉर्ममध्ये काय केले, कनेक्ट केले. ठीक आहे. त्याला आपण म्हणतोय E1 प्लस E2 म्हणजे सम मेथडने काय करतो आपण त्याला कनेक्ट करतोय. या मेथडने आपण सध्या कनेक्ट केली म्हणजे पॉझिटिव्ह टर्मिनल एकत्रित केला असं. मग आता ज्यावेळेस जी काही जॉकी म्हणजे गॅलन थ्रू आपण जी काही जॉकी कनेक्ट केली, जॉकी काय करणार आपण या पोटेन्शियोमीटर वायरला काय करणार आता मूव्ह करणार. मग आता ज्यावेळेस आपल्याला मूव्ह करणार त्यावेळेस काही आपल्याला गॅलोमीटरवर एक असं ज्यावेळेस आपण ही मूव्ह करता आपल्याला गॅलोमीटरवर 0 डिफ्लेक्शन दिसेल म्हणजे नल डिफ्लेक्शन दिसेल किंवा नल पॉईंट दिसेल तर पॉईंटला आपण काय म्हणतोय, D म्हणतोय. मग त्याची लेंथ काय करणार आपण मेजर करणार. ती जी काही लेंथ असेल तिला आपण AD इक्वल करणार L1. मग आता त्या सिच्युएशनमध्ये जो काही करंट असेल वायरमध्ये त्याला आपण I म्हणू. त्यानंतर जो काही रेजिस्टन्स पर युनिट लेंथ म्हणजे त्याला आपण R/L कॅपिटल R/L म्हणजे तुमचा असेल रेजिस्टन्स पर युनिट लेंथ असं आपण त्याला म्हणणार आहे. मग त्या सिच्युएशनमध्ये जो काही EMF असेल 2 सेलचा तो असेल तुमचा E1 प्लस E2 इज इक्वल्स टू I इंटू R इंटू L1. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणून. मग आता ज्यावेळेस आपल्याला माहिती आहे की E1 आणि जो काही E2 हे जे काही कॉम्बिनेशन त्या कॉम्बिनेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा करंट फ्लो होणार नाही. त्यामुळे जो काही पोटेन्शियल डिफरन्स असेल अक्रॉस E1 प्लस E2 हा कसा असेल, डायरेक्टली L1 असेल. त्यानंतर आता विदाऊट सर्किट डायग्राममध्ये आपण चेंज करता आपण काय करणार आता की ह्या प्रकारे काय करणार आता 2 सेल काय करणार कनेक्ट करणार आणि पुन्हा ही जी काही जॉकी ती काय करणार आपण ह्या पोटेन्शियोमीटर वायरवर काय करू, मूव्ह करू. मग आता पुन्हा ज्यावेळेस वायर मूव्ह करणार त्याचं आपल्याला पुन्हा डिफ्लेक्शन मिळेल आणि ते जे काही डिफ्लेक्शन असेल ते डिफ्लेक्शन कोणत्या लेंथला येते ते रिडिंग काय करू आपण नोट डाऊन करूया. मग त्या सिच्युएशनमध्ये आपण AD1 इक्वल टू काय म्हणू L2. त्या सिच्युएशनमध्ये E1 मायनस E2 इक्वल टू काय तुमचा I इंटू R इंटू
L2 असेल. मग आता त्या सिच्युएशनमध्ये पण आपण सांगतो की ॲज नो करंट फ्लोज थ्रू द कॉम्बिनेशन E1 मायनस E2 अँड द पोटेन्शियोमीटर किंवा द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस लेंथ AD इज इक्वल्स टू द EMF E1 मायनस E2. म्हणजे त्या सिच्युएशनमध्ये पण तुमचा लेंथ कशी असेल डायरेक्टली प्रपोर्शनल E1 मायनस E2 असेल. मग आता त्यावरून आपण जर का कम्पॅरिझन केलं पुढं तर बघा लक्षात येईल तुम्हाला की आपण इक्वेशन लिहिले AD इक्वल टू L1 E1 प्लस E2 इक्वल टू I इंटू R इंटू L1 AD1 इज इक्वल्स टू L2 दॅट इज E1 मायनस E2 इक्वल टू IR इंटू L2. मग दोघं इक्वेशन जर आपण डिवाइड केले E1 प्लस E2 अपॉन E1 मायनस E2 आपल्याला मिळेल IR इंटू L1 अपॉन IR इंटू L2 दॅट इज L1 अपॉन L2. म्हणजेच याला जर का आपण कॉम्पेंटेंडो आणि डिव्हायडेंडो जर का यूज केली तर आपल्याला मिळेल बघा E1 प्लस E2 प्लस E1 मायनस E2 आणि E1 प्लस E2 मायनस E1 प्लस E2 हे जर का आपण केलं तर आपल्याला आन्सर मिळेल बघा. इथं आपण E2 कॅन्सल म्हणजे 2 टाइम्स ऑफ E1 मिळेल आणि ह्या ठिकाणी तुम्ही E1 कॅन्सल केलं तुम्हाला 2 टाइम्स ऑफ E2 मिळेल. म्हणजे दोन्ही कॅन्सल होतील. L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2 म्हणजेच E1 अपॉन E2 मिळेल L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2. तर या मेथडनी आपण जर का आपल्या L1 आणि L2च्या व्हॅल्यू जर का माहिती असतील किंवा जर का त्या इक्वेशननुसार जर का आपल्याला कॅल्क्युलेट करता आल्या तेव्हा दिलेल्या जे काही व्हॅल्यूज असतील त्या व्हॅल्यूजनुसार जर का आपण कॅल्क्युलेट केलं तर आपल्याला दोन सेलचे एमिफाय करते कम्पेअर करते. त्याचा एक प्रॉब्लेम बघूया आपण आता. प्रॉब्लेम तुम्हाला समजेल की नेमकी आपण कसं कॅल्क्युलेट करतोय. क्वेश्चन आहे अ पोटेन्शियोमीटर वायर हॅज अ लेंथ 10 मीटर अँड रेजिस्टन्स 20 ओम हॅव्हिंग current of 0.28 ampere. What are the distance at which null point are obtained when two cells are of EMF 1.5 volt and 1.3 volt are connected so as they assist each other or oppose each other? क्वेश्चन तुम्हाला लेंथ दिलेली आहे, रेजिस्टन्स दिलेला आहे, करंट दिला 0.28 आणि आपल्याला डिस्टन्स विचारले की ज्यावेळेस दोन सेलचा EMF हा 1.5 व्होल्ट आणि 1.3 व्होल्ट असेल पण ते कनेक्ट करताना एकदा असिस्ट असतील आणि एकदा अपोज इच अदर असतील. आता असिस्ट म्हणजे आपण बघितलं की पॉझिटिव्ह टर्मिनल पॉझिटिव्हला कनेक्ट केलं आणि अपोज म्हणजे आपण सांगितलं की ज्यावेळेस तुमचं निगेटिव्ह टर्मिनल आपण एकत्र केले. ठीक आहे. असिस्टमध्ये आपण पहिल्या सेलचा पॉझिटिव्ह टर्मिनल दुसऱ्या सेलच्या निगेटिव्हला आणि डिफरन्समध्ये आपण निगेटिव्ह टर्मिनल काय केलं आपण एकत्र केलं. मग आता जे सेल असिस्ट टू इच अदर असेल त्यास काय घेतो आपण बघा E1 प्लस E2 इक्वल टू IR इंटू L1 म्हणजेच E1 ची व्हॅल्यू 1.5 प्लस E2 ची व्हॅल्यू 1.3 इक्वल टू 0.28 इंटू 2 इंटू L1 म्हणजेच 2.8 इक्वल टू काय मिळेल तुम्हाला 0.28 इंटू 2 इंटू L1 दॅट इज L1 इक्वल टू 2.8 अपॉन 0.28 इंटू 2 वी गेट L1 इक्वल टू 5 मीटर. सिमिलरली आता ज्या तुमचा सेल जर काही एकमेकांना अपोज करत असतील त्या सिच्युएशनमध्ये E1 मायनस E2 काय असेल तुमचा IR इंटू L2 म्हणजेच 1.5 मायनस 1.3 इक्वल टू 0.28 इंटू 2 इंटू L2 आपल्याला मिळेल 0.2 इक्वल टू 0.28 इंटू 2 इंटू L2 वी गेट L2 इक्वल टू 0.2 अपॉन 0.28 इंटू 2 दॅट इज 10 अपॉन 28 म्हणजेच आपल्याला व्हॅल्यू मिळेल बघा L2 इक्वल टू 0.3571 मीटर. म्हणजे ह्या इक्वेशननुसार आपण L1 आणि L2ची व्हॅल्यू काय केलं कॅल्क्युलेट केलं. त्यानंतर यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन असं विचारलं जाईल क्वेश्चन नंबर किंवा कधी कधी क्वेश्चन तुम्हाला या फॉर्ममध्ये पण विचारलं जाईल. इन अ पोटेन्शियोमीटर circuit the length of potentiometer wire is 4 meter when two cells of EMF E1 and E2 are connected in series so as to assist each other and the balancing length is found to be 2.7 meter. When the cells are connected in series so oppose each other the balancing length to be 0.3 meter. 0.3 meter compared to EMF. दोन EMF काय करायचे आपल्याला आता कम्पेअर करायचे. मग आता बघा क्वेश्चन मध्ये तुम्हाला लेंथ दिली 4 मीटर L1 दिलं 2.7 L2 दिलं 0.3. ठीक आहे. तर बघा आपल्याकडे आता E1 अपॉन E2 ते दिलं की त्याला तुमचं बघा L1 प्लस L2 अपॉन L1 मायनस L2 म्हणजेच 2.7 प्लस 0.3 अपॉन 2.7 मायनस 0.3 दॅट इज 3 अपॉन 2.4 इक्वल टू 1.25 अपॉन 1 म्हणजे तुम्हाला इक्वेशन मिळेल 1.25 ॲज टू 1. म्हणजे जर का तुम्ही दोन EMFचं जर का कम्पॅरिझन केलं त्याच्यावर तुम्हाला आन्सर मिळालेलं 1.25 ॲज टू 1. माझं क्वेश्चन तुम्हाला आपण सॉल्व्ह केलं. त्याच्यासारखाच एक क्वेश्चन तुम्हाला होमवर्कसाठी
सेम क्वेश्चन आहे, फक्त आपण त्यात काय केलं की बघा इफ पोटेन्शियोमीटर वायर इज 120 सेंटीमीटर अँड 60 सेंटीमीटर देन कम्पेअर द EMF असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. सेम प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे, फक्त लेंथच्या वेळ तुम्हाला दिलं आहे 120 आणि 60 सेंटीमीटर. ओके. त्यानंतर थर्ड आपलं यूज आहे पोटेन्शियोमीटरचा, तो म्हणजे कम्पॅरिझन ऑफ टू रेजिस्टर. बघा आता ज्यावेळेस आपल्याला दोन रेजिस्टर जर कम्पेअर करायचे असतील तर त्याच ठिकाणी आपण पोटेन्शियोमीटर यूज करू शकतो. जो काही थेरॉटिकल पॉईंट आहे तो तुम्हाला माहितीच आहे की वायर असेल ती उडून बॉक्स फिक्स असेल, त्यानंतर बॅटरी कनेक्ट केली आपण ती तुमच्या ए टर्मिनल असेल आणि बी टर्मिनलला हे तुमचं की आणि रिओस्टेट थ्रू काय असेल बी या पॉईंटला कनेक्ट असेल. त्यानंतर ज्या रेजिस्टन्सचं आपलं कम्पॅरिझन करायचं आहे ते आपण काय केलं, या दोन टर्मिनलमध्ये काय केलं आपण कनेक्ट केलं आणि गॅलोमीटर हा जॉकी थ्रू आपण वायरला कनेक्ट केला आहे. मग आता ज्यावेळेस प्लग 1 आणि प्लग 2 तुमचे आपण क्लोज केले त्यास काही तुमचा गॅलोमीटरमधून आता काही करंट काही फ्लो होईल, त्यावेळेस आपण काय करणार की IR1 इक्वल टू काय देणार आपण I × R × L1. ज्यावेळेस 2 आणि 3 आपण की क्लोज करणार त्यावेळेस बघा करंट काय तुम्हाला I × R1 प्लस R2 सिरीज कॉम्बिनेशनमध्ये ॲडिशन होईल इक्वल टू I × R × L2. आता इक्वेशन 2 आणि इक्वेशन 1 जर डिवाइड केलं तर आपल्याला मिळेल I × R1 प्लस R2 आपण I × R1 I गेट कॅन्सल I × R L2 आपण I × R L1 हे पण कॅन्सल होतील. म्हणजेच R1 प्लस R2 आपण R1 इक्वल टू L2 आपण L1. म्हणजेच आपण जर त्याला सॉल्व्ह केलं तर आपली इक्वेशन बघा R2 आपण R1 इज इक्वल्स टू L2 मायनस L1 आपण L1. तर या इक्वेशनने आपण दोन जे काही रेजिस्टर असतील त्या रेजिस्टरचं कम्पॅरिझन करून आपण कोणतीही रेजिस्टरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करते जर का तुम्हाला लेंथ माहिती असेल तर. हा झाला तुमचा थर्ड यूज ऑफ पोटेन्शियोमीटर. त्यानंतर नेक्स्ट यूज आहे पोटेन्शियोमीटरचा आणि तो म्हणजे इम्पॉर्टंट दॅट इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ द सेल. जर का आपल्याला सेलचा इंटरनल रेजिस्टन्स जर का कॅल्क्युलेट करायचा असेल तर त्या सिच्युएशनमध्ये आपण पोटेन्शियोमीटरचा यूज कसा करतो त्यात आपल्याला बघायचं आहे. नेक्स्ट व्हॉट इज इंटरनल रेजिस्टन्स ऑफ सेल. बघा त्यासाठी आपण डायग्राम ड्रॉ केली, पोटेन्शियोमीटर सर्किट आपण ड्रॉ केले. त्यानंतर ज्या रेजिस्टरचा आपण इंटर रेजिस्टन्स कॅल्क्युलेट केला आहे तो आपण या बॅटरीच्या अक्रॉस काय केलं आपण कनेक्ट केलं किंवा इंटर रेजिस्टन्स ऑलरेडी तुमचा कनेक्ट असते तुम्हाला माहिती, पण तो कसा कॅल्क्युलेट करतो त्यासाठी आपण पोटेन्शियोमीटर यूज करतो. त्यामध्ये आपण एक रेजिस्टन्स बॉक्स कनेक्ट केला आणि की कनेक्ट केली. मग आता इंटर रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करण्यासाठी आपण काय काय करणार बघा, कन्स्ट्रक्शनमध्ये सेम पॉईंट असेल तुमचे. त्यानंतर वर्किंगमध्ये बघा, आता वर्किंग काय सांगणार आपण की ज्यावेळेस आपण ही जी काही की आहे ती ज्यावेळेस आपण क्लोज करणार आणि K1 जर का ओपन ठेवले आपण, ठीक आहे, क्लोज द की K अँड K1 इज ओपन, तर त्यावेळेस काय होणार तुमचं की आपण जो काही जॉकी ही जॉकी काय करणार आपण ह्या AB वायरवर काय करणार आपण तिला मूव्ह करणार. मग ज्यावेळेस आपण तिला AB वायरवर मूव्ह करणार त्यावेळेस आपल्याला एक गॅलोमीटरवर 0 डिफ्लेक्शन मिळेल आणि ती लेंथ काय करणार आपण मेजर करणार, त्या लेंथला आपण म्हणू ED इक्वल टू L1. म्हणजेच आपल्याला जो काही EMF मिळेल तो मिळेल आपल्याला E इक्वल टू I × R × L1. त्याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आपण. त्यानंतर आता आपल्याला माहिती की ज्यावेळेस या सिच्युएशनमध्ये नो करंट फ्लो थ्रू द सेल E1 अँड द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस ED दॅट इज L1 इज इक्वल्स टू EMF ऑफ द सेल. जे आपण काय म्हणतो की तो कसा असेल EMF एवढा असणार. आता आपण क्लोज द की K1, ठीक आहे. आता आपण काय करणार की जी काय की ही की काय करणार आपण क्लोज करणार आणि रेजिस्टन्स बॉक्समधून काय करणार काहीतरी रेजिस्टन्स काय करणार आपण काढून घेणार. आणि त्यानंतर जर का आपण ही जॉकी पुन्हा आपण ह्या गॅलोमीटर आपण ह्या पोटेन्शियोमीटर जर का आपण मूव्ह केली तर त्यावेळेस आपल्याला काहीतरी डिफ्लेक्शन मिळेल गॅलोमीटरवर. ते डिफ्लेक्शन आपण काय करणार थोडक्यात नल डिफ्लेक्शन काय करणार आपण मेजर करून घेणार. त्यासाठी जी काही लेंथ असेल ते आपण नोट डाऊन करणार. मग आता ती लेंथ असेल ED इक्वल टू L2. त्या सिच्युएशनमध्ये आपण V इक्वल टू लिहू I × R × L2. मग आता आपण बघतो की त्या सिच्युएशनमध्ये काय होतं की ॲज द करंट इज फ्लो थ्रू द सेल E1 द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस द सेल इज इक्वल्स टू टर्मिनल पोटेन्शियल डिफरन्स ऑफ द सेल. मग आता ही दोन इक्वेशन का आपण डिवाइड केले, E1 आपण V इक्वल टू काय मिळेल बघा I × R × L1 आपण I × R × L2 इक्वल टू L1 आपण L2. पण मग आता जो काही म्हणजे हा जो काही EMF हा आपल्याला कॅल्क्युलेट करायचा असेल त्यासाठी आपल्याला किर्चॉफ्स लॉ काय करावं लागेल यूज करावं लागेल. मग आपण PQRS हा काय करू एक तुमचा जनरल एक लूप कन्सिडर करू आणि ह्या लूपमध्ये तुम्हाला काय मिळेल आता ईची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करते म्हणजे -I × R
minus I into R1 plus E equal to 0, that is I into R plus R equal to E. We get E is equals to I into R plus R, that is V equal to IR. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला इक्वेशन मिळालं हे E I इंटू ब्रॅकेट R प्लस R आणि V मिळालं तुम्हाला IR. मग आता E1 अपॉन V काय मिळालं बघा तुम्हाला, I इंटू R प्लस R अपॉन IR. IR गेट कॅन्सल, दॅट इज R प्लस R अपॉन R इज इक्वल्स टू करेन आपण L1 अपॉन L2. मग आता R अपॉन R प्लस स्मॉल r अपॉन कॅपिटल R इक्वल टू L1 अपॉन L2, दॅट इज 1 प्लस R अपॉन R इक्वल टू L1 अपॉन L2. We get R upon R, L1 upon L2 minus 1, that is we get R is equals to R into L1 upon L2 minus 1, or small r equal to capital R into L1 minus L2 upon L2. By using this equation we can calculate the internal resistance of the cell. तर या मेथडने आपण कोणत्याही सेलचा इंटर्नल रेजिस्टन्स काय करता येईल आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल जर का आपल्याला त्यांच्या लेंथ माहिती असतील तर. ठीक आहे, पोटेन्शियोमीटरचा यूज करून आपण त्यांच्या इंटर्नल रेजिस्टन्स काय करतोय कॅल्क्युलेट करतोय. त्यानंतर आपण इंटर्नल रेजिस्टन्सचे काही एक्झाम्पल्स बघणार आहे. बघा एक्झाम्पल नंबर फर्स्ट, इन अ पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट अ सेल इज बॅलन्स बाय लेंथ ऑफ 110 सेंटीमीटर ऑफ पोटेन्शियोमीटर वायर. When resistance of 20 ohm is connected across it, the cell balanced by the length of 100 centimeter of the same wire. Find the internal resistance of the cell. क्वेश्चन मध्ये विचारले की पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट मध्ये आपण जर का सेल पोटेन्शियोमीटर मध्ये आपण ती काही लेंथ तुम्हाला मी ते बॅलन्स लेंथ 110 सेंटीमीटरला ज्यावेळेस आपण 20 ओमचा रेजिस्टन्स आपण कनेक्ट करणार त्यावेळेस आपल्याला लेंथ मिळते 100 सेंटीमीटर. तर आपले इंटर्नल रेजिस्टन्स विचारलेलं आहे. मी L1 ची व्हॅल्यू दिली 110 सेंटीमीटर, R दिले 20, L2 दिले 100 सेंटीमीटर. तर आपल्याला R साठी फॉर्म्युला L1 मायनस L2 अपॉन L2 इंटू R, दॅट इज 110 मायनस 100 अपॉन 100 इंटू 20. वी गेट 10 अपॉन 100 इंटू 20, दॅट इज R इक्वल टू 2 ओम. सिमिलरली सेकंड क्वेश्चन विचारलं बघा, इन अन एक्सपेरिमेंट to determine the internal resistance of a cell of EMF 1.5 volt, the balance point in the open cell condition is 76.3 cm. When resistor of 9.5 ohm used in external circuit of the cell, balance point shift to 64.8 cm. Determine the internal resistance. बघा पोटेन्शियोमीटर एक्सपेरिमेंट मध्ये इंटर्नल रेजिस्टन्स आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचा EMF दिला 1.5 व्होल्ट आणि बॅलन्सिंग पॉईंट दिला तुम्हाला 76.3 सेंटीमीटर. ज्यावेळेस आपण 9.5 ओमचा रेजिस्टर एक्सटर्नल सर्किटमध्ये यूज करणार त्यात बॅलन्स पॉईंट तुमचा शिफ्ट होते 64.8 सेंटीमीटरला. तर आपल्या इंटर्नल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं. मग बघा आपल्याकडे फॉर्म्युला पुन्हा L1 ची व्हॅल्यू 76.3, L2 ची व्हॅल्यू 64.8. R मिळेल तुम्हाला L1 मायनस L2 अपॉन L2 इंटू R, दॅट इज 76.3 मायनस 64.8 अपॉन 64.8 इंटू 9.5. वी गेट आन्सर ऑफ 1.686 ओम. अशा प्रकारे आपण इंटर्नल रेजिस्टन्स ऑफ सेल काय करू शकतो कॅल्क्युलेट करू शकतो युजिंग पोटेन्शियोमीटर. त्यानंतर जे काही पोटेन्शियोमीटर आपण बघितला त्या पोटेन्शियोमीटरचे काही ॲप्लिकेशन्स असतात ते ॲप्लिकेशन आपण बघतोय. पोटेन्शियोमीटर आपण यूज बघितले, युजेसमध्ये आपण सांगितलं कंपॅरिझन ऑफ EMF असेल, EMF कॅल्क्युलेट करता असेल, इंटर्नल रेजिस्टन्स कॅल्क्युलेट करता असेल, दोन रेजिस्टरचं कंपॅरिझन करता असेल, तर असे काही त्याची युजेस आहे. त्यानंतर जे काही त्याची ॲप्लिकेशन त्यामध्ये सगळ्यात पहिला पॉईंट येतो म्हणजे व्होल्टेज डिवायडर. मग आता हा व्होल्टेज डिवायडर म्हणजे आपण काय सांगत असतो की पोटेन्शियोमीटर आपण हा व्होल्टेज डिवायडर म्हणून काय करू शकतो यूज करू शकतो की ज्या ठिकाणी आउटपुट व्होल्टेज काय होत असेल कंटिन्युअसली चेंज होत असेल त्या ठिकाणी आपण याला काय करतो यूज करतो. मग आपण काय करणार की त्या पोटेन्शियोमीटर वायर जे असेल त्या पोटेन्शियोमीटर वायरच्या अक्रॉस काय करणार आपण की काहीतरी पोटेन्शियल काय करणार सेट करणार आणि त्याला असं एक डिव्हाइस कनेक्ट करणार की दुसरं एक डिव्हाइस कुठं असेल तुमच्या त्या स्लायडरवर किंवा कनेक्टरवर असेल. आणि ज्यावेळेस आपण ते काय व्होल्टेज तुमचं काय होईल डिवाइड होईल L1 आणि L2 मध्ये, त्यानुसार आपण काय करणार ते की जे काय व्हॅल्यू असेल ते काय व्होल्टेज असेल ते आपल्याला काय करते इझिली कॅल्क्युलेट करते. त्याची ती काय डायग्राम असेल ती डायग्राम तुम्हाला लक्षात येईल. बघा डायग्राम तुम्हाला दाखवतो मी. या प्रकारे ती डायग्राम असणार. ठीक, पोटेन्शियोमीटरमध्ये आपण एक डिव्हाइस जॉईन करतो आणि त्याचा आपल्याला व्होल्टेज काय करते कंट्रोल काय करते किंवा व्होल्टेज डिवाइड करते. ठीक आहे. त्यानंतर सेकंड आहे तो म्हणजे ऑडिओ कंट्रोल. मग आता ऑडिओ कंट्रोल म्हणजे काय की ज्या सिच्युएशनमध्ये जे काही स्लायडिंग पोटेन्शियोमीटर काय करतो आपण यूज करतो आणि जे काय सध्या आपल्याला माहिती की जे काय मॉडर्न सिस्टीममध्ये ज्या ठिकाणी लो पॉवर ऑडिओ सिस्टीम असेल त्या ठिकाणी आपल्या ऑडिओ कंट्रोल डिव्हाइस काय करतो आपण यूज करत असतो. मग जे काही तुमचे स्लायडिंग जे काय
नॉब्स असतील, हे नॉब्स काय करत असतो आपण फ्रिक्वेन्सी ॲक्युनेशनसाठी आणि लाऊडनेस कंट्रोलसाठी काय करत असतो, यूज करत असतो. मग त्या ठिकाणी लाऊडनेस कंट्रोल किंवा फ्रिक्वेन्सी कंट्रोल करण्यासाठी आपण जे काही डिव्हाइस वापरतो ते डिव्हाइस आपण ह्या पोटेन्शियोमीटरच्या सहाय्याने काय करू शकतो, यूज करू शकतो. त्यानंतर नेक्स्ट आहे ॲज अ सेन्सर. मग आता जे काय आपण स्लायडर पार्ट वापरतो किंवा जे काही मुव्हिंग पार्ट असतील एखाद्या मशीनचे, त्या मुव्हिंग मशीन पार्टमध्ये आपण मोशन सेन्सर काय करू शकतो, आपण यूज करू शकतो. मग त्या ठिकाणी जे काही समजा मुव्हिंग पार्टमध्ये काय स्मॉल डिस्प्लेसमेंट झालं तर त्या डिस्प्लेसमेंटमुळे जे काही पोटेन्शियल क्रिएट होईल ते पोटेन्शियल काय करणार आपण ॲम्प्लिफायरला कनेक्ट करून ते आपण ॲम्प्लिफायर सर्किटमध्ये काय करतो, आपण त्याला कनेक्ट करतो. तर अशा प्रकारे आपल्याला जे काही पोटेन्शियोमीटर याचं सेन्सर म्हणून पण काय करते, यूज करते. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट येतो म्हणजे ॲडव्हान्टेजेस ऑफ पोटेन्शियोमीटर ओव्हर द व्होल्टमीटर. आता जनरली स्टुडंट तुम्हाला माहिती की जे काही व्होल्टमीटर आहे, व्होल्टमीटरचा यूज काय असतो, टू मेजर द पोटेन्शियल डिफरन्स अक्रॉस आणि टू टर्मिनल. मग आपण जनरली प्रॅक्टिकल पर्पजमध्ये आपण पोटेन्शियोमीटर यूज न करता आपण व्होल्टमीटर काय करत असतो, यूज करत असतो. पण ज्यावेळेस आपल्याला व्हेरी स्मॉल ॲक्युरेट मेजरमेंट जर का पाहिजे असतं त्यावेळेस आपल्याला पोटेन्शियोमीटर यूज करणं काय असतं, गरजेचं असतं. मग आता त्या पोटेन्शियोमीटरचे ॲडव्हान्टेजेस काय बघा ओव्हर द व्होल्टमीटर, ते आपण बघतोय. पहिला आहे तुमचा पोटेन्शियोमीटर इज मोर सेन्सिटिव्ह दॅन द व्होल्टमीटर. ओके, म्हणजे याचा अर्थ काय की स्मॉल लेंथमध्ये स्मॉल जरी चेंज झाला तरी सुद्धा आपल्याला व्होल्टेजमध्ये चेंज करता आपल्याला इथं मेजर करता येतो, पण व्होल्टमीटरमध्ये तसं आपल्याला करता येत नाही. त्यानंतर पोटेन्शियोमीटर इज यूज टू मेजर EMF अँड पोटेन्शियल डिफरन्स. जनरली पोटेन्शियलचा यूज तुम्हाला EMF आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो आणि पोटेन्शियल डिफरन्सही कॅल्क्युलेट करता येतो, पण व्होल्टमीटरने आपण फक्त काय करतो, ऑनली मेजर द पोटेन्शियल डिफरन्स. त्यानंतर का आपण पोटेन्शियल डिफरन्स ही पोटेन्शियोमीटर ज्यावेळेस आपण यूज करतो त्यावेळेस कसं असतं ते एकदम ॲक्युरेट असतं. ठीक आहे, म्हणजे का व्होल्टमीटर असते की ॲक्युरेसी कशी असते, थोडी कमी असते. त्यानंतर त्याची डिसॲडव्हान्टेजेस आहे बघा. डिसॲडव्हान्टेजमध्ये सगळ्यात पहिलं पॉईंट म्हणतो आपण पोटेन्शियोमीटर इज नॉट पोर्टेबल बट व्होल्टमीटर आर पोर्टेबल. त्यानंतर पोटेन्शियोमीटर डज नॉट गिव्ह डायरेक्ट रिडिंग बट व्होल्टमीटर गिव्ह द डायरेक्ट रिडिंग. आपल्याला माहिती आहे की पोटेन्शियोमीटर आपल्याला डायरेक्ट रिडिंग मिळत नाही, पण व्होल्टमीटर आपण डायरेक्ट रिडिंग काय करू शकतो, मेजर करू शकतो. ह्या फॉर्ममध्ये आपल्याला माहिती आहे की व्होल्टमीटरमध्ये आपण डायरेक्ट रिडिंग काय करतो, मेजर करतो. आणि पोटेन्शियोमीटरला आपल्याला माहिती आहे की एक स्टँडर्ड सोर्स काय करावं लागेल, द्यावा लागेल EMFचा, पण व्होल्टमीटरला त्याची गरज नसते. तर अशा प्रकारे पोटेन्शियोमीटरचे ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस ओव्हर द व्होल्टमीटर आपण स्टडी केले. त्यानंतर तुमच्यासाठी एक होमवर्क आहे इंटर्नल रेजिस्टन्सवरचा. बघा क्वेश्चन, इट इज फाउंड दॅट द डॅनियल सेल इज बॅलन्स बाय द लेंथ ऑफ 100 सेंटीमीटर ऑन अ पोटेन्शियोमीटर वायर इफ रेजिस्टन्स ऑफ 10 ओहम इज कनेक्टेड अक्रॉस इट. द सेल बॅलन्स बाय 90 सेंटीमीटर ऑफ द सेम वायर, कॅल्क्युलेट इंटर्नल रेजिस्टन्स. या ठिकाणी तुम्हाला इंटर्नल रेजिस्टन्स काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. तर अशा प्रकारे आपण पोटेन्शियोमीटर हा टॉपिक आज इथं कम्प्लीट केला आहे. तर करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरमधला आपला शेवटचा पॉईंट म्हणजे मेजरिंग डिव्हाइसेसमधला कॅलरीमीटर हा एक लास्ट पॉईंट आपला बाकी तो पुढच्या लेक्चरमध्ये आपला स्टडी होईल आणि चॅप्टर तुमचा संपणार आहे. थँक्यू.